चेंडूला विकेटचं पतन, फलंदाज बाद. शुभम हॅज द बॅट. नवीन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस कार्यरत मिस्टर माही. ऑन वन डाऊन. चला घाई करा, बी फास्ट. पहिला 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर आपण पाहतोय. फक्त एकमेव धाव फळकावर लागली येताना पाहायला मिळते. एक गडी बाद, एक धाव फळकावर. माही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता शुभम शॉट बॅटच्या माध्यमातून, परंतु चेंडू सरळ मिड विकेटच्या हाती विसावताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर माही ऑन बॅटिंग स्ट्रांस. खोलवर टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. एक धाव अंकित होतीये. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पाहायला मिळतोय. बाईकच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये एखाद्याचा भरणा होईल. ग्राफ पोहोचतोय 2 या अंकावर. एक गडी बाद 2 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहे. षटकातला हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस रिवर्सिपचा पावित्रा धारण केला गेला. शतरंजी चेंडू खाली येतोय. तोवर आउटफील्ड फास्ट आहे. सीमा रेषेपर्यंत जाऊन चेंडूला थांबवलं गेलंय. एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने ट्रॅव्हल होताना 3 षटकांच्या खेळीमध्ये पहिल्या 5 चेंडूच्या सांगतेमध्ये 1 गडी बाद 3 धावा फळकावर लागू जाताना पाहायला मिळत आहेत सनरायझर्स पालघर संघाच्या माध्यमातून. अंतिम चेंडू उजव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू पंच वळतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतच्या रूपाने धावसंख्येमध्ये भरणा होतोय. 4 या धावसंख्येवर फलक पोहोचला जातोय. अवधूतच्या विरोधात माही बॅटिंग स्टाईलवर सज्ज होतोय. षटकातील अंतिम चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. शतरंजी चेंडू खाली येतोय. गोलंदाज स्वतः विकेटचं पतन. माही डग आउट मध्ये परतताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. माही बॅक टू पॅव्हिलियन. कृतार्थ पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय कृतार्थजी पाटील साहेब. निवेदन आपण मुख्य मंचात स्थानापन्न व्हायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू निघून जातोय सीमारेषेत पार. डाऊन द विकेट. 6 धावा. षटकार. सुजितदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित आदरणीय कृतार्थजी साहेबांचा पण यथोचित सन्मान साकारतो. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा मान शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाताना पाहायला मिळत आहे. सुजितदादांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना सन्मानित केलं जाताना पाहायला मिळत आहे. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय कृतार्थजी पाटील साहेब यावेळेस. अरे बापरे, देह सरळ श्रीमुखामध्ये चेंडू आदळला गेलाय. पाण्याची बॉटल घेऊन जा. पाण्याची बॉटल. बघा, जखम मोठी नसायची, दक्षता आपण घ्यायची. जा जा लवकर जा.
चला सामन्याला प्रारंभ करतोय, पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. निश्चितपणे चपळाई आणि तत्परता फार गरजेचं आहे. अगदी श्रीमुखामध्ये चेंडू आदळला गेलाय. बॅटर सज्ज होते पुन्हा एकदा बॅटिंग स्टँड्सवर. षटकारानं आपला आशा पल्लवित केला गेला. तो स्वप्नील बॅटिंग स्टँड्सवर आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकाच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहतोय 10 धावा फळकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव जातोय चेंडू. कमबॅक केलं गेलंय गोलंदाज विपुलच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट करण्याची ईर्षा बाळगत असताना निर्धाव चेंडूचा भरणा या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. या षटकातील 3 चेंडू शेष. 3 चेंडूचा खेळ संपन्न. 6 धावा खर्च केला जाताना पाहायला मिळतात. षटकातला 4था चेंडू. मोठा फटका खेळले जाताना पाहायला मिळतेय. काय फटका आहे बघा, कमालीचा कनेक्शन. निघून जातो चेंडू. ऑर्थोडॉक्स का उकंदर आणि मिड विकेटला भेदून 6 धावा षटकार. माजी नगरसेवक सन्माननीय अमरजी वाजपेयी साहेब यांचा इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. मी निवेदन करते आपण कृपया आपल्या मुख्य मंचावर आपण स्थानापन्न व्हायचे. पालघर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय अमरजी वाजपेयी साहेब, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मोहनजी दीक्षित साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. मोहनजी दीक्षित साहेब, मी निवेदन करते आपण सुद्धा क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. 16 रन ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा गोलीच्या रफ्तारानं चेंडू ट्रॅव्हल करण्याची ईर्षा, परंतु फलंदाज मात्र माघारी परतला जाताना पाहायला मिळतोय. स्वप्नील माघारी परतला गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकार ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले, तो स्वप्नील तंबूच्या आसराला परतताना पाहायला मिळतोय. वेस्टर रजत, न्यू बॅटर इन ऍक्शन, न्यू बॅटर इन टू द क्रीज पाहायला मिळतोय. चला या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 12 धावा खर्च केला त्यांना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येतोय. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहत असाल तर तो 16 या अंकावर नेऊन ठेवला गेलाय. निर्णायक चेंडू, निर्णायक षटक इथून सांगतेकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजी क्रमणावर. न्यू बॅटर रजत इन ऍक्शन. षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार, विपुल ऑन बॉलिंग मार्क. खोलवर टप्प्याचा चेंडू इनटू द कॅप खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एका धावेनं सरशी होताना पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेनं स्ट्राईकला रोटेट होत आहे. 2 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकावर 17 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आदिल येतोय नवीन गोलंदाज. डावखुऱ्या शैलीचं आक्रमण आल्यानंतर चेंडू हवेत घिरट्या खातोय. झेल टिपला जाताना पाहायला मिळेल काय यशस्वीचा विकेट. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला रजत हॅज द पॅट. न्यू बॅटर संदेश ढवळे.
18 रन ऑन स्कोरबोर्ड, 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. संदेश ढवळे नवीन बॅटर बॅटिंग स्थानावर आल्यानंतर आपलं खातं खोललं गेलंय. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी क्रमणावर. सचिन 4 चेंडूंचा खेळ शेष. वर टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल करण्याची ईर्षा पाहायला मिळते. 1 धाव या ठिकाणी चोरटी धाव वसूल केली जाताना पाहायला मिळते. निर्धाव जाणाऱ्या चेंडूला प्ररावर्तित केले गेले एका धावेमध्ये. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहतोय. 19 रन ऑन स्कोरबोर्ड. सन्माननीय डॉक्टर राजेश कांबळे साहेबांचं या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. मी निवेदन करते आपण कृपया मुख्यमंत्री आपण स्थानपन्न व्हायचंय. आदरणीय डॉक्टर राजेश कांबळे साहेब, निवेदन आपण कृपया मुख्यमंत्री आपण स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. ढवळे ऑन बॅटिंग स्टान्स. खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सॅक्रिफाईस केलं जाताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. संदेश ढवळे ह्याच दिपाट. चिन्मय टॉस डिलिव्हरी चेंडू पाहायला मिळते. यावेळेस 1 धाव अंकित होईल. एका धावेनं स्ट्राईकला रोटेट केलं जाताना पाहायला मिळतंय. षटक संपन्न पाहायला मिळतंय. धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेलाय. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. 22 धावा फलकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. 23 धावांचं लक्ष ध्रुव 11 सातपाडी संघाला ही स्पर्धा जिंकण्याकरिता 23 धावांचं लक्ष दिलं जाताना पाहायला मिळतंय. परंतु ती 23 धावसंख्या डिपेंड करण्याच्या इराद्यानं खेळपट्टीकडे प्रस्थान करताना सनरायझर्स पालघरचे हे खेळाडू खेळपट्टीच्या दिशेने रवाना झाले आहेत. पालघर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय जसविनजी गरज साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय जसविनजी गरज साहेब, वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. चला घाई करा. अठरा चेंडू आणि 23 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता सलामीची जोडी खेळपट्टीच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळते. ध्रुव 11 सातपाटी घरत चला घाई करा, घाई करा. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळते. दिवेश आणि आदिल ही जोडी खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धावसंख्या चेस करण्याच्या इराद्यानं मनसुब्याने खेळपट्टीवर प्रस्थान करताना पाहायला मिळाली आहे. ध्रुव 11 सातपाटीचा संघ आपण पाहतोय. गोलंदाजी क्रमणावर गोलंदाज सचिन पाटील सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता.
धावसंख्येचा पाठलाग इथून मात्र प्रारंभला जाताना पाहायला मिळतोय. सुरुवात होतीये षटकातील पहिला चेंडू गोलंदाज तयार सचिन पालीच्या विरोधात. आदिल कार्पेट रोल करणारा चेंडू तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रारंभ परंतु एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर पहिली धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. स्ट्राईकला रोटेट केलं जात असताना पाहायला मिळत आहे. डावखुऱ्या शैलीचं आक्रमण बॅटिंग स्टाईलवरती पाहतोय आपण. आदिल सातपाटी संघाचं नेतृत्व करताना ध्रुव वैलन सातपाटी संघाचा हा उकमी खेळाडू खेळपट्टीवर प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. षटकातील हा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू नोमॅन्स लँड ट्रॅव्हल केला गेला. कार्पेट रोल करणारा चेंडू एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याची ईर्षा थोडासा फ्रम झाला त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु 2 धावेवर सुरक्षितता पाहायला मिळते. निश्चितपणे प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे. कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष वेधलं जाताना पाहायला मिळतंय. एका बाजूने घरच्या मैदानावर खेळणारा सनरायझर्स पालघर संघ तर दुसऱ्या बाजूने घरच्या मैदानापेक्षाही जास्त प्रेमात पडलेली खेळपट्टी ज्यांच्या आहे ते सातपाटी संघ ध्रुव इलेवन आपण पाहताना मिळतोय. एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा व्यक्त केल्या जाताना पाहायला मिळतात. लोअर स्कोरिंग मॅच होत असताना पाहायला मिळते परंतु सामन्यावर प्रत्येक चेंडूवर आपली नजर बारकाईने ठेवताना पाहायला मिळते संबंध प्रेक्षक मायबाप वर्ग. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. षटकात हा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा पावित्र्य धारण केला गेला. इंटू द गॅप ट्रॅव्हल केला तर पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फळक पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ इथून पूर्ण झालाय. आतापर्यंत धावसंख्येचा ग्राफ पाहिला तर 1 चेंडू पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा 1 धाव या ठिकाणी अंकित केली जात असताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी क्रमणावर. रिव्हर्स स्वीपचा पावित्र्य धारण करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली जाताना पाहायला मिळते. धावबाद आम्ही संधी चेंडू फेक थोडीशी अवघड परंतु एका धावेवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळतंय. पंचांकडे लेग बायचा इशारा जरूर आलाय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक पोहोचला जात आहे. 7 रन ऑन स्कोरबोर्ड. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येताना पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या षटकाच्या माध्यमातून गोलंदाज तयार सचिन पाटील च्या विरोधात आदिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बॅकवर्ड पॉइंटर जसं क्षेत्राच्या चेंडूवर जाऊन चेंडू थांबवेल तोवर 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 8 धावसंख्या फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. या एकंदरीत पाहिलं आपण तर आतापर्यंत 8 धावा फलकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडू शेष आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. बारा चेंडू 15 धावांचं लक्ष्य त्यांना पाहायला मिळतंय. गोलंदाजी क्रमणावर गोलंदाज येतोय माही.
महाराष्ट्र पोलीस महेंद्र माही ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू ट्रो कशिंग यॉर्कर लेनचा मारा फ्लम झालाय आणि पुन्हा एकदा एका धावेचा दुसऱ्या धावेत कन्वर्शन. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब चेंडू फेक. धाव बाद करण्याची संधी या ठिकाणी दवळली जाताना पाहायला मिळते. एका धावेत दुसऱ्या धावेत दुसऱ्या धावेत तिसऱ्या धावेत रूपांतर होताना पाहायला मिळतंय आणि तिसऱ्या धावेचं चौथ्या धावेत रूपांतर. पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. बाकफुटला पंच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव जातोय चेंडू. सांगता होतीये. यावेळेस मात्र डीप स्कूप केलाय चेंडूला. लॉंग स्टॉप रिझनला रवाना होतोय चेंडू. सीमेच्या पार चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका ट्रॅव्हल केला जाताना पाहायला मिळतोय. ध्रुव 11 सातपाटी संघ अगदी विजयाच्या समीप पोहोचताना इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर तत्सूर आणि खिचून मारा करणं गरजेचं आहे. ते सनरायझर्स पालघरच्या शिलेदारांना. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहतोय. 18 रन ऑन स्कोरबोर्ड. 2 चेंडू या षटकाच्या माध्यमातून शेष राहिले जातात. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतंय. अप्रतिम खेळ साकारला जाताना पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि 4 धावांची गरज इथून मात्र पाहायला मिळते. बाकफुटला पंच केला गेलाय आणि या ठिकाणी पाहतोय आपण विजयी चौकार येतोय. ध्रुव 11 सातपाटी संघ छत्रपती चषक 2026 चा मानकरी ठरला जातोय. घरच्या मैदानावर घरच्या संघाला नुसतं नाबूद केलंय आणि आपल्या नावानं कोरलं गेलंय. ते पाहतोय आपण छत्रपती चषक 2026 च्या चषकावर कोरलेलं नाव म्हणजेच ध्रुव 11 सातपाटी. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा कौतुक आणि कौतुक.
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद मधून निर्णय आलाय. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय न्यूझीलंड संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय.